सर्वांना नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवार्थटी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये जिओग्राफीमधील PYQ जे के महत्त्वाचे GK टॉप प्रश्न महत्त्वाचे आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण सामान्य ज्ञान या विषयातील महत्त्वाचा भूगोल म्हणजेच आपला भारताचा भूगोल यामधील विचारण्यात आलेले विविध प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, नॉनस्टॉप ह्या 50 प्रश्न आपण खूप कमी वेळेमध्ये बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला आगामी परीक्षेसाठी एक ही महत्त्वाची रिव्हिजन असेल आणि एक महत्त्वाचं म्हणजेच की आतापर्यंत खूप वेळा बघा हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हे 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की संभाव्य प्रश्न असतील आणि आपले महत्त्वाचे पोलीस भरती, MPSC किंवा इतर सरळ सेवा परीक्षेतील महत्त्वाचे PYQ सुद्धा असतील हे. तर बघूया आपण या ठिकाणी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. तर पहिला प्रश्न आहे आपल्या व्हिडिओमधला, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणता? जोग किंवा ज्याला आपण गिरसाप्पा म्हणतो आणि त्याचंच नाव आहे महात्मा गांधी धबधबा. 2 नंबरचा प्रश्न आहे, जोग किंवा गिरसाप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर शरावती नदीवर हा धबधबा आहे. पुढचा प्रश्न 3 नंबर, जोग किंवा गिरसाप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यात आहे. प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि खूप वेळा आलेले प्रश्न आहेत मित्रांनो. व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला हमखास फायदा होईल या व्हिडिओचा. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 4थ्या क्रमांकाचा, भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते? कैबुल लामजाओ. कैबुल लामजाओ हे मणिपूर राज्यातील भारतातील पहिले तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. 5वा प्रश्न, अंदमान निकोबार बेट समूहाला वेगळे करणारे चॅनल कोणते? 10° चॅनल हे अंदमान आणि निकोबारला वेगळे करण्याचं काम करते. 6वा प्रश्न आहे, मृदाविरहित पाण्यात करण्यात येणाऱ्या शेतीला काय म्हणतात? किंवा मृदाविरहित शेतीला काय म्हणतात असाही प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हायड्रोपोनिक्स या नावानं ही शेती ओळखली जाते. आपल्या व्हिडिओमधला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर कटक, ओडिशा राज्यातील कटक या ठिकाणी राष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे. तसेच मित्रांनो, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र कोठे आहे हे आपण कमेंट सेक्शनमध्ये आपलं उत्तर सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्या व्हिडिओमधला 8व्या क्रमांकाचा प्रश्न, राष्ट्रीय रेशीम संशोधन केंद्र कोठे आहे? तर म्हैसूर, कर्नाटकमधील म्हैसूर येथे राष्ट्रीय रेशीम संशोधन केंद्र. 9वा प्रश्न आहे, केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे? शिमला, म्हणजेच की हिमाचल प्रदेश राज्यामध्ये शिमला या ठिकाणी आपल्याला केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र पाहायला मिळतं. राष्ट्रीय तंबाखू संशोधन केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचं आपल्या योग्य उत्तर आहे राजमहेंद्री, आंध्र प्रदेश या ठिकाणी राष्ट्रीय तंबाखू संशोधन केंद्र आहे. 11वा प्रश्न आहे, राष्ट्रीय ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर लखनौ, उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे राष्ट्रीय दर्जाचं ऊस संशोधन केंद्र पाहायला मिळतं. राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर नागपूर येथे राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्र पाहायला मिळतं. 13वा प्रश्न आहे, भारतातील पहिली खनिज तेल विहीर कोठे खोदली गेली? आसाममधील दिग्बोई येथे भारतातील पहिली खनिज तेल विहीर. 14वा प्रश्न असेल आपल्या व्हिडिओमधला, जगात सर्वाधिक लोकर या ठिकाणी लक्षात घ्या, लोकर कोणत्या मेंढीपासून मिळते? मेरिनो मेंढीपासून सर्वाधिक लोकर वर्षाकाठी आपल्याला 5 ते 6 किलो लोकर मिळताना दिसून येते. 15वा प्रश्न आहे, भारताने जगाचे किती टक्के क्षेत्र किंवा जगाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? 2.42% क्षेत्र. 16वा प्रश्न, भारताने पृथ्वीचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? 0.57% पृथ्वीचे क्षेत्र भारताने व्यापलं आहे. 17वा प्रश्न असणार आहे, पृथ्वीची चुंबकीय विषुववृत्त रेषा भारतातील कोणत्या शहरातून जाते? तिरुवनंतपुरम, केरळची असणारी एक महत्त्वाची राजधानी तिरुवनंतपुरम. 18वा प्रश्न आहे, भारत पाकिस्तान दरम्यान कोणती सीमारेषा आहे? रँडक्लिफ सीमारेषा भारत आणि पाकिस्तान दरम्यान पाहायला मिळते. 19वा प्रश्न, भारत श्रीलंका दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? पाल्कची सामुद्रधुनी. 20वा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता? सारस. महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये या पक्षाचं अस्तित्व पाहायला मिळत होतं, त्यामुळं सारस नगरी अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख पाहायला मिळते. मित्रांनो, खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर पॅसिफिक किंवा त्यालाच आपण प्रशांत महासागर असेही म्हणतो. 22वा प्रश्न आहे, कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून गेले आहे? तर 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आपल्याला दिसून येतं.
23वा प्रश्न आहे, अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? अमृत क्रांती नदी जोड प्रकल्पाशी संबंधित आहे. 24वा प्रश्न, भारताला सर्वाधिक सीमारेषा लाभलेला देश कोणता? बांगलादेश. 4096 किमी इतकी बांगलादेशची सर्वाधिक सीमारेषा भारताला संलग्न आहे. भारताला सर्वात कमी सीमारेषा असलेला देश कोणता? अफगाणिस्तान. 106 किमी लांबीची सीमारेषा भारताला अफगाणिस्तानची संलग्न आहे. 26वा प्रश्न असेल, भारतातील समुद्र सपाटीपासूनची लांबी कोणत्या समुद्र किनाऱ्यावरून मोजतात? चेन्नई येथील समुद्र किनाऱ्यावरून. 27वा प्रश्न आहे, उत्तर भारत व दक्षिण भारत यांच्यातील प्राकृतिक सीमारेषा असणारी नदी कोणती? नर्मदा नदी. 28वा प्रश्न असेल आपल्या व्हिडिओमधला, भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? आलेला प्रश्न आहे मित्रांनो, खूप वेळा हा प्रश्न आलेला, नर्मदा. 29वा प्रश्न असेल, सोन्यासाठी प्रसिद्ध असणारी कोलार खाण कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला कोलार खाण पाहायला मिळते. 30वा प्रश्न आहे, प्रवाळ काय आहे? समुद्री जीव. प्रवाळ काय आहेत? तर समुद्री जीव आहेत. 31वा प्रश्न, आसाम राज्याला किती राज्यांची सीमा संलग्न आहे? 7. मित्रांनो, सरळ सेवा परीक्षेमध्ये शिवाय MPSC मध्ये हा प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे. पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा परीक्षा असतील, MPSCच्या परीक्षा असतील, स्टाफ सिलेक्शन असेल, अशा विविध परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आहे. आपल्या व्हिडिओमधला पुढचा प्रश्न असेल मित्रांनो, 32व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, जगातील आणि भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? मावसिनराम. कोणत्या राज्यामध्ये मावसिनराम आहे? तर मेघालय या राज्यामध्ये असणार आहे हे ठिकाण. दक्षिण भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर आगुंबे. हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यामध्ये असणारं सर्वाधिक पावसाचं ठिकाण असणार आहे. प्रश्न 34, कॉफी उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? कर्नाटक हे राज्य कॉफी उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. तसेच रेशीम उत्पादनामध्ये सुद्धा कर्नाटक हे राज्य अग्रस्थानी आहे मित्रांनो. आपल्याला प्रश्न PYQ मध्ये खूप वेळेस पाहायला मिळेल आपल्याला. 35वा प्रश्न आहे, साखर उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? महाराष्ट्र. तर आपल्याला करंट अफेअर्स मराठीमध्ये सुद्धा आपल्याला बघा हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे. करंट अफेअर्स 2026 मध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आपल्या चालू घडामोडीमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न महत्त्वाचा, लक्षात घ्या मित्रांनो. हिमालय पर्वताची सरासरी लांबी किती आहे? 2400. या ठिकाणी 24 झाले मित्रांनो, 2400 आहे. 2400 लक्षात घ्या, 2400 किमी इतकी लांबी आपल्याला पाहायला मिळेल. 2400 किमी या ठिकाणी फक्त किती झालेला आहे? तर 24 झालेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्या ठिकाणी ते टाईप करत असताना 24 फक्त झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला 2400 लक्षात घ्यायचं आहे किमी. पुढचा प्रश्न असेल आपल्या व्हिडिओमधला 37वा, आरवली पर्वतरांगेतील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते? गुरु शिखर. गुरु शिखर हे आरवली पर्वतरांगेतील 1722 मीटर उंचीचं शिखर आहे. आणि मित्रांनो, आपल्या भारताच्या भूगोलमधून हा प्रश्न आलेला आहे बघा. TCS, IBPS अशा परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. हिमालय पर्वताची सरासरी लांबी लक्षात घ्या 2400 किमी. पुढचा प्रश्न असेल आपल्या व्हिडिओमधला 38वा प्रश्न आहे, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते? धूपगड. आणि हे धूपगड कोणत्या राज्यामध्ये आहे? तर MP मध्य प्रदेशमधला आहे. महत्त्वाचं 1350 मीटर इतक्या उंचीचं हे पर्वत शिखर असेल. भूगोल या विषयातून बघा आपल्याला हे प्रश्न विचारले जातील मित्रांनो. या व्हिडिओला स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला हमखास फायदा होईल. 39वा प्रश्न आहे, भारतीय द्वीपकल्पातील सर्वाधिक लांबीची म्हणूया आपण नदी कोणती? भारतीय द्वीपकल्पातील बघा प्रश्न खूप वेळेस आहे हा. गोदावरी. 1465 किमी लांबीची गोदावरी ही भारतीय द्वीपकल्पातील सर्वाधिक लांबीची नदी आहे. 40वा प्रश्न असेल, भारताने प्रमाणवेळ कोणत्या दिवशी स्वीकारली? 1 सप्टेंबर 1947 दिवशी भारताने प्रमाणवेळेचा स्वीकार केलेला आहे. 41वा प्रश्न, भारताची राजधानी दिल्ली कोणत्या नदीकाठी आहे? यमुना नदीकाठी आपल्याला दिल्ली पाहायला मिळते. आणि आग्रा कोणत्या नदीकाठी आहे असाही प्रश्न आहे? तर यमुना. आपल्या GS मधील टॉप GS PYQ आपण पाहत आहोत. 42वा प्रश्न आहे, ऐतिहासिक बक्सार हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? गंगा. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर. 44वा प्रश्न, महाराष्ट्रात बायसन अभयारण्य कोणते आहे? राधानगरी अभयारण्य. जिल्हा आहे कोल्हापूर. बायसन म्हणजेच की गवा. गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणतं? राधानगरी. प्रश्न महत्त्वाचा बनतो मित्रांनो. 45वा प्रश्न आहे, एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी भारतातील कोणते अभयारण्य
प्रसिद्ध आहे तर काझीरंगा आसाम या राज्यातील असणारे महत्त्वाचे अभयारण्य आहे. 46वा प्रश्न आहे फ्लॉवर व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भारतात सर्वाधिक रबर उत्पादन कोणत्या राज्यात होते? केरळ या राज्यामध्ये रबर उत्पादन सर्वाधिक. मसाला उत्पादन सुद्धा सर्वाधिक. मसाल्याचा बगीचा केरळ. प्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहेत? प्रश्न आलेला आहे यापूर्वी सुद्धा. मध्य प्रदेश. सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान राज्यातील सरोवर आहे. हा सुद्धा महत्त्वाचा PYQ असणार आहे आपला. IMP PYQ असेल. 50वा प्रश्न शेवटचा प्रश्न आपल्या व्हिडिओमधला. भारतात आढळणारी पश्मिना कोणत्या प्राण्याची जात आहे? शेळीची जात असणार आहे. तर मित्रांनो आपल्याला कुठल्या टॉपिकवर महत्त्वाचा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. महत्त्वाचं म्हणजे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा, लाईक करा. महत्त्वाचं म्हणजे आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ करणं गरजेचं आहे ते सुद्धा आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे महत्त्वाचे PYQ आणि आगामी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.